सुस्वागतम. सुप्रभात, सुस्वागतम. रंग, रूप, देश, भाषा जरी अनेक आहेत तरी सारे भारतीय एक आहेत. वास हो द्या. तर अभिषेक, मला एक सांग, स्वातंत्र्य म्हणजे काय? जेव्हा आजच्या या दिवशी आपल्याकडे थोडे जेव्हा बोलावे लागणार आहे म्हणून गुगलवर सर्च करण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यात लक्षात आलं की आपण जे काही आहोत त्यासाठी कित्येकांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले आहे, कित्येकांनी यज्ञ आहुती दिली आहे. म्हणूनच आपण आज सगळे या सोहळ्यामध्ये उपस्थित राहून स्वातंत्र्याच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी झालो आहोत. आज आपला देश स्वातंत्र्याचे 75 म्हणजेच अमृत महोत्सवी या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे डिरेक्टर डॉक्टर विवेक देशपांडे सर, डीन स्टुडंट VIT डॉक्टर बगाडे मॅम, असोसिएट डीन VIT प्रोफेसर नवगाणे मॅम, रजिस्ट्रार महेश कुळेकर सर आणि सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. सध्या आपल्या सगळ्यांवर कोरोनाच्या काळजीमुळे सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित नाही राहू शकले, पण आपण ऑनलाईन मोड मधून उपस्थित असलेले विद्यार्थी व शिक्षक सर्वांचेही मी स्वागत करते. तर या अमृत महोत्सवी दिनानिमित्त स्पोर्ट्स काउन्सिल VIT ने तयार केलेल्या एक छोट्या डॉक्युमेंटरीचे आपण ऑनलाईन मोड मध्ये पाहणार आहोत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. नमस्कार, मी संध्या शेवत्रे. भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपानं त्या ओठावर येतात, त्यातून जे साकारतं तेच खरं स्वागत. स्वातंत्र्याच्या या उत्साहाने व देशभक्तीने चैतन्याने उगवलेल्या आजच्या या मंगल प्रभाती मी संध्या शेवत्रे सर्वप्रथम आपण सर्वांना स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत याची अनुभूती सर्वांना झालीच असावी. 15 ऑगस्ट 2021 भारतीयांना साठी अत्यंत महत्वाचा असणार आहे, कारण आज आपल्या भारताला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत. आजचा हा दिवस सर्वाधिक विशेष असून देशभरात अमृत महोत्सव म्हणून आज साजरा केला जाणार आहे. कोणत्याही कार्यक्रमाची व उत्सवाची परिपूर्ती ही पाहुण्यांच्या उपस्थितीत व्हावी आणि आपला आनंद द्विगुणित व्हावा हीच आपली मानसिकता. येथेच जुळून येती साऱ्या आपल्या भेटी गाठी, येथेच जुळून येती साऱ्या आपल्या भेटी गाठी, ज्यांच्या त्यांनीच बांधून घ्याव्यात येथे आपल्या रेशीम गाठी, ज्याच्या त्यांनीच बांधून घ्याव्यात येथे आपल्या रेशीम गाठी. म्हणूनच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवरांचे स्वागत आपण करणार आहोत. सर्वप्रथम VITचे डायरेक्टर माननीय डॉक्टर विवेक देशपांडे सर यांना मी VIT स्पोर्ट काउन्सिलच्या वतीने मनापासून स्वागत करते. तसेच VITचे रजिस्ट्रार प्रोफेसर महेश कुर्लेकर सर यांचंही मी मनापासून स्वागत करते. तसेच प्रोफेसर डॉक्टर PB कुलकर्णी सर, प्रोफेसर डॉक्टर जयश्री बगडे मॅम, प्रोफेसर डॉक्टर नामदेव फटागरे सर, तसेच ऑल डीन अँड ऑल HODs यांचं मी VIT स्पोर्ट्स काउन्सिलच्या वतीने मनापासून स्वागत करते. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झालीत. स्वातंत्र्य मिळण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येक जण स्वातंत्र्याच्या लढाईत धारातीर्थी पडले. देशासाठी आपलं बलिदान त्यांनी दिले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाला. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री तिरंगा फडकविण्यात आला व तिरंगाच्या रूपाने स्वतंत्र भारताची नवी ओळख भारताला मिळाली. 3 रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे, 3 रंगांनी नटलेला तिरंगा आपली शान आहे, चैतन्य अंगी पाहताच सारे चैतन्य अंगी, तिरंगा आमचा पंचप्राण आहे. भारतभूमीसाठी शहीद झालेल्या वीरांसाठी मी एवढेच बोलू इच्छिते. जिस दिन तू शहीद हुआ, जिस दिन तू शहीद, न जाने किस तरह तेरी माँ सोई होगी. जिस दिन तू शहीद हुआ, न जाने तेरी माँ सोई होगी. मैं तो बस इतना जानू, वो गोली भी तेरे सीने में उतरने वाली पहले रोई होगी. वो गोली भी तेरे सीने में उतरने से पहले रोई होगी. तर जन्मभूमीसाठी धाव घेतली सोडून आपली माता पिता,
जन्मभूमीसाठी धाव घेतली सोडून आपली माता पिता, आयुष्याची होळी केली स्वतःच रचली आपली चिता, आयुष्याची होळी केली स्वतःच रचली आपली चिता, देशासाठी शहीद होऊन स्वतंत्र केली भारत माता, देशासाठी शहीद होऊन स्वतंत्र केली भारत माता, शूरवीरांच्या पराक्रमाची चला गाऊया गाथा, चला गाऊया गाथा. धन्यवाद. In the truest sense, freedom cannot be bestowed, it must be won. A warm welcome and greetings to everyone present here. Sports Council welcomes you to the Independence Day celebrations. On the 75th Independence Day celebration, we will be honored to praise and cherish all that our nation has achieved and made every Indian proud. Speaking of, let us start with how sports has always made our nation proud. Still get goosebumps, says Sachin Tendulkar as he recalls 2011 World Cup victory when the most admired captain MS Dhoni brought home the World Cup after 28 years and created history. The entire nation cheered as the team made every person in the country super proud. On 11th of August 2008, Abhinav Bindra has become the first Indian to win an individual gold medal at the 2008 Summer Olympics in Beijing. Since we are on the subject of Olympics, the 2020 Tokyo Olympics featured India's biggest contingent ever at the Games with 7 medals, 1 gold, 2 silver, 4 bronze. Tokyo 2020 has been the most successful Olympic in India's history. Neeraj Chopra, Mirabai Chanu, Ravikumar Dahiya, PV Sindhu, Lovlina Borgohain, Bajrang Punia and the Indian hockey team made history and brought glory to our nation. Major Dhyan Chand has a statue with 4 hands and 4 sticks in the Austria. Known as the Wizard of Hockey, the legend was honored by Austrian citizens in Vienna. They made a statue of him with 4 hands and 4 sticks to depict his magnificent skill and control with the ball. PT Usha became the first Indian woman and the 5th Indian to reach the final of an Olympic event by winning her 400-meter hurdles semi-final. She is known as the Asia Sprint Queen. Milkha Singh was given the title the Flying Sikh by Pakistani PM in an event he did not want to contest. In 1960, Milkha refused to go to the country where his parents were killed, but eventually he did participate and beat Pakistani sprinter Abdul Khalik. ISRO has proved themselves with the success of Mangalyaan, first Mars mission in the world to succeed in very first attempt. Bharat Ratna Dr. APJ Abdul Kalam was a part of ISRO. Ratan Tata is an Indian industrialist and philanthropist who has contributed a lot in advancement of Indian industries. Sushmita Sen, Lara Datta, Manushi Chiller have won the prestigious Miss Universe and Miss World titles. Many young Indians took risks in business ventures and now stand tall with pride in their eyes, handling successful startups like Zomato, InShort, Byju's, Nykaa, and many more ones that we are all proud of. It's amazing to see the Make in India campaign. Mukesh Ambani is an Indian billionaire and businessman, the chairman of Reliance Industry, which is a Fortune Global 500 company and India's most valuable company by market value. Several Indian films and individuals have received and been nominated for the Oscars. Filmmaker Satyajit Ray was awarded an honorary Academy Award, becoming the only Indian to date to receive the honor. On September 28, 2016, the Indian Army mobilized nearly 100 of its specially trained operators to carry out attacks at terror launch pads. The exact ground planning for the operation was carried out by the Army's Northern Command in Udhampur after a decision to carry out the strikes was taken by India's top military brass in New Delhi in close coordination with the country's political leadership. On this 75th Independence Day, let us all unite and pledge to bring pride and glory to our motherland. Jai Hind, Vande Mataram. Thank you.
कुर्डकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी प्रथम झंडारोहण करने के लिए तैयार आशीर्वाद। ऑडिओ व्हिडिओ दोन्ही पण चालू आहे. राष्ट्रीय ध्वज को सभी सलामी देंगे। सलामी दल। एक छोटी डॉक्युमेंटरी आपण पाहणार आहोत. NSS VIIT. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे आणि अर्थातच प्रत्येक व्यक्ती हा समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि याच समाजाचं ऋण फेडण्याचा एक छोटासा प्रयत्न NSS VIITच्या माध्यमातून केला जातो. NSS VIIT हे नेहमीच समाजाच्या सेवेसाठी कार्यरत असते आणि याच NSSच्या कार्याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत. सन 2019-20 गुजरवाडी येथे वृक्ष लागवडीच्या आमच्या पहिल्या मोठ्या प्रकल्पाने वर्षाची सुरुवात झाली, जिथे आम्ही स्वयंसेवकांच्या सहभागाने जवळजवळ 2500 झाडे लावली. यानंतरही गुही कॅम्प, जामगाव निवासी शिबिर, ब्लड डोनेशन कॅम्प, गड संवर्धन हे नवनवीन उपक्रम आम्ही मोठ्या उत्साहाने साजरे केले. त्यानंतर कोविड-19चं वैश्विक संकट आपल्यावर आलं आणि लॉकडाऊन सुरू झालं, पण तरीही आमचे स्वयंसेवक थांबले नाहीत. ते सर्वत्र आजही मोफत मास्क बनवतात आणि वितरित करतात, तसेच वंचित आणि गरजू लोकांना आवश्यक ते किट देतात. सन 2020-21 कोविड-19ची लाट आल्यामुळं शारीरिक कार्यक्रम शक्य नसल्यामुळे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मेंटल हेल्थ अवेअरनेस, वेअर डज आवर फूड कम फ्रॉम
यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर आम्ही ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यास सुरुवात केली. आणि असेच वृक्ष लागवडीसाठी आम्ही आमच्या स्वतःच्या कॉलेज कॅम्पसमध्ये 300 झाडे लावली. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमचे संचालक डॉक्टर विवेक देशपांडे सर, डॉक्टर बगाडे मॅम, साखरे सर यांनी केले. आणि या कार्यक्रमामध्ये SY आणि TY दोन्ही सदस्यांनी सहभाग घेतला. जे स्वयंसेवक पुण्यात उपस्थित नव्हते त्यांनी त्यांच्या गावी झाडे लावली आणि लागवड केलेल्या झाडांची एकूण संख्या सुमारे 900 झाडे होती. आमचा पुढचा मोठा कार्यक्रम होता तो म्हणजे पॅड पेटी फॉर एव्हरी बेटी. हा कार्यक्रम NSS VIITने पॅड पथकासह आयोजित केला होता, जो महिला आरोग्य आणि स्वच्छतेसाठी काम करतो आणि अविकसित भागातील भाग्यवान महिलांना पॅड दान करतो. बैठकीनंतर पॅड संकलनाबद्दल सर्वांना संदेश देण्यात आला. सर्व स्वयंसेवकांना त्यांच्या परिसरात किंवा सोसायटीमध्ये एक बॉक्स बसवण्यास सांगण्यात आले आणि जेथे लोक सॅनिटरी पॅड दान करू शकतील, जे नंतर प्रोफेसर नितीन साखरे म्हणजेच NSS VIITचे कार्यक्रम अधिकारी यांना पाठवले जातील. ज्यांना हे बॉक्स त्यांच्या परिसरात बसवता आले नाहीत त्यांनी फ्लिपकार्ट आणि Amazonवरून ऑनलाईन ऑर्डर दिली. इतरांनी त्यांचे कुटुंब आणि मित्रांकडून पैसे गोळा केले, मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिली आणि 1 ऑक्टोबरपर्यंत जवळपास 14,000 पॅड गोळा केले आणि नंतर साखरे सरांच्या घरी ते कुरिअर केले. नंतर 7 ऑक्टोबर रोजी पुण्यात राहणारे NSS स्वयंसेवक पॅड पथकातील मयुरी मॅडम, सोफिया मॅडम आणि गिलियन मॅम यांच्यासह जामगाव, वर्णे, सांबवे, माळे आणि मुळशी येथे गेले. बऱ्याच वेळा जेव्हा लोक शहरी भागातून ग्रामीण भागाकडे प्रवास करतात तेव्हा ते पाण्यामुळे आजारी पडतात. परंतु हीच गोष्ट टाळण्यासाठी 6 फेब्रुवारी 2021 रोजी वॉटर फिल्टरचे उद्घाटन NSS VIITच्या माध्यमातून करण्यात आले. NSS आणि UBA VIIT सह J कुमार इन्फ्रा आणि YS टेक सोल्युशन यांच्या मार्फत हे उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील स्वयंसेवकांनी अपंग विद्यार्थ्यांसाठी देखील कार्य केले. वंचित मुलांना ख्रिसमस गिफ्ट हॅम्परचे वाटप केले. कोविड रुग्णांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलेला NSS स्वयंसेवकांनी पूर्णतः आयोजित केलेला कोविड हेल्प डेस्क हा या वर्षातील आमचा प्रमुख कार्यक्रम होता. आम्ही एक हेल्पलाईन विकसित केली आणि वेळेवर रक्त, प्लाझ्मा, औषधे इत्यादींची व्यवस्था करून मदत करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण महाराष्ट्रातील आमचे स्वयंसेवक यासाठी कार्यरत होते. तेथे एक स्वतंत्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम देखील होती, ज्यामुळे कोविड-19 बद्दल विविध विषयांवर आणि म्युकर मायकोसिस सारख्या इतर रोगांबद्दल संशोधन करण्यात आले आणि त्याबद्दल जनजागृती निर्माण करण्यात आली. 15 फेब्रुवारी 2021 रोजी NSSच्या माध्यमातून कॉलेज सेमिनार हॉलमध्ये वाहतूक विभागातर्फे रोड सेफ्टी अवेअरनेस हा कार्यक्रम घेण्यात आला. त्या अंतर्गत वाहतुकीचे नियम कसे पाळावे हे सांगण्यात आले. कोंढवा वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुणे सिटीचे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस राहुल श्रीरामे उपस्थित होते. या पद्धतीने NSS VIITच्या माध्यमातून सन 2019-20, सन 2020-21 यामध्ये अत्यंत उत्साहाने कार्य करण्यात आले.
त्यामुळे आपण कमी संख्येमध्ये आता इथं आहोत. बरेच जण ऑनलाईन आहेत, मी पण ते बघतोय. ऑनलाईन असल्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद पण घेता येतोय. आणि या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एक गोष्ट अधोरेखित झाली आहे की आपली हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे. ऑन टॉप ऑफ एव्हरी टास्क हेल्थ इज देअर. आजचे 2 शब्द आपण कदाचित त्या हेल्थबद्दल बोलूया. जसं आता तुम्ही एक स्पोर्ट्सचा पण व्हिडिओ बघितलात, त्यांची हेल्थ इज ॲट टॉप मोस्ट प्रायोरिटी. खाणं म्हणा, न्यूट्रिशन्स म्हणा, प्रोटीन्स म्हणा, जे काय त्यांच्या डेली डाएटमध्ये असतं ते पण तुम्ही पण तसंच डाएट ठेवा. व्यायाम करा, चालायला लागा ॲटलिस्ट 4 किलोमीटर दररोज, किंवा योगासनं करा, मेडिटेशन करा. कारण आत्ताची मेंटल हेल्थ सुद्धा आपल्याला लक्षात घेणं जरुरी आहे. आणि या हेल्थसाठी जर आपण इंजिनियर काही करू शकलो तर नक्कीच करू असं मला वाटतं, कारण आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सो मी प्रत्येक वेळेस सांगत आलो की इंजिनिअरिंग म्हणजे काय, ते टेक्नॉलॉजी फॉर मॅनकाइंड. ते आपण सोसायटीपर्यंत आपलं इंजिनिअरिंग कसं नेऊ शकतो, टेक्नॉलॉजी कसं नेऊ शकते हे आपल्याला बघायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म पण तयार करून दिलेला आहे कॉलेजमध्ये, आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये. त्याचं नाव आहे टेक्नॉलॉजी सेंटर फॉर हेल्थ सायन्सेस. डीन R&Dला जर तुम्ही भेटला, तलाठी सरांच्या इथं डीन R&Dला तुम्ही भेटा. नाही ऑनलाईन. त्या प्लॅटफॉर्मवर आपण इंजिनियर काय करू शकतो एकदम समोर हे पण आपल्याला कळेल. वेगवेगळे ॲप्लिकेशन्स किंवा हॉस्पिटल्सचे काही टायअप्स, आणि त्याच्या दृष्टीने जर आपल्याला काही अजून ॲडव्हान्समेंट काही करता आली तर आपण नक्की करूया. सगळ्यात शेवटचं, घरी राहा आणि ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये सेफ राहा. हा बोल. हॅलो.